तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांतर्गत खालील जी पदे आहेत तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे मेडिकल ऑफिसर MBBS. तर यासाठी इथं 12 जागा आहेत. ST साठी 2 आहे, NTD साठी 1 आहे, OBC साठी 1 जागा आहे. तसेच ACBC साठी तर 2 जागा आहेत, EWS साठी 2 आहेत, ओपन साठी 4 आहेत. आणि या पदासाठी जी तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहे तर तुम्हाला इथं MBBS ची पदवी लागणार आहे. तसेच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 60,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे स्टाफ नर्स. तर यासाठी तर 6 जागा आहेत. ST साठी 1 आहे, NTB साठी 1 आहे, NTC साठी 1 आहे, NTD साठी 1 आहे, OBC साठी तर 2 जागा आहेत. आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला इथं GNM तसेच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी इथं लागणार आहे. तसेच BSc नर्सिंग तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे MPW मेल. तर यासाठी इथं 8 जागा आहेत. ST साठी 1 आहे, VGA साठी 1 आहे, NTB साठी 1 आहे, NTC साठी 1 आहे, NTD साठी 1 आहे, OBC साठी 3 आहेत. आणि या पदासाठी जी तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहे तर तुम्हाला विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य तुम्हाला इथं लागणार आहे. तर तुम्हाला 12वी सायन्स इथं लागणार आहे. तसेच विभागाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम तुम्हाला इथं लागणार आहे किंवा आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्हाला इथं लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 18,000 रुपये इथं मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे आणि MBBS उमेदवारांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 70 वर्षापर्यंत आहे. तसेच जे परीक्षा शुल्क आहे या पदांसाठी तर इथं 150 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी तर 100 रुपये आहे. तर तुम्हाला महाराष्ट्र बँकेचे जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी नागपूर या नावाने इथं बँकेचा DD काढायचा आहे किंवा इथं अकाउंट नंबर आणि IFSC कोड दिलेला आहे. त्याद्वारे पण तुम्ही इथं परीक्षा शुल्क भरू शकता. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं खालीलप्रमाणे होणार आहे. तर वैद्यकीय अधिकारी MBBS या पदांसाठी मेरिट लिस्ट तयार करताना खालील गुणांकन पद्धतीचा इथं अवलंब केला जाणार आहे. तर यामध्ये सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, लीडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 गुण, तसेच अनुभव असल्यास तुम्हाला इथं 10 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 50 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदासाठी. तसेच इतर पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं गुणांकन पद्धतीद्वारे होणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण, तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण, तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथं 30 गुण. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. आणि यानुसार उमेदवारांची गुणांकन यादी म्हणजे मेरिट लिस्ट तयार करण्यात येणार आहे. तसेच या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत तर तिथं निवड कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो 29/6/2025 पर्यंत इथं असणार आहे. तसेच या पदांसाठी तुम्हाला जे अर्ज आहेत तर ती इथं ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. तर इथं गुगल लिंक दिलेली आहे. तर त्याद्वारे तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ती इथं भरायचे आहेत. आणि ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्हाला जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरून इथं अर्जाचा नमुना डाउनलोड करायचा आहे आणि त्या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायची आहेत. तर यामध्ये पदवी पदविका प्रमाणपत्रे, तसेच गुणपत्रिका, शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, तसेच शाळा सोडल्याचा दाखला, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र, तसेच डिमांड ड्राफ्ट, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 8/5/2025 पर्यंत इथं सादर करायचे आहेत सायंकाळी 5 वाजेपर्यंत. आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर तिथे दिलेले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन नागपूर. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथे सादर करायचे आहेत. तसेच वैद्यकीय अधिकारी MBBS यांची जी पदे आहेत तर ती इथं थेट मुलाखतीद्वारे भरली जाणार आहेत. तर या पदांसाठी जी मुलाखत आहे तर ती 6/5/2025 रोजी इथं होणार आहे. तर तुम्हाला तुमच्या मूळ कागदपत्रांसहित उपस्थित राहायचं आहे. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.